काही पदार्थ इतके सोपे असतात ना, पण आपण विनाकारण त्या पदार्थांना इतका उघड करून ठेवतो. आता ही शंकरपाळीच बघा, किती मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत झाले. आता ही शंकरपाळी बनवण्यासाठी ना, पीठ मळण्यापासून ते शंकरपाळी तळण्यापर्यंत अगदी छोट्या छोट्या स्टेप ना स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या शंकरपाळ्यांना थोड्याही तुपाचा वापर न करता अगदी कमी तेलकट कसे होतील ना, ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हाला सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे बघा, आपण एक टोप घेतला, या टोपामध्ये ना आपल्याला साखर घालायची. आता इथे जे पण प्रमाण मी घेतलेलं आहे ना, ते आपल्या कोणत्याही घरातले तुम्ही नाही का वाटीने मोजून घेऊ शकताय. वजनी प्रमाण मी तुम्हाला इथे नाही सांगते, तुम्ही कमी जास्त प्रमाणात ह्या शंकरपाळ्या बनवू शकताय. आता इथे घरातली मी एक वाटी घेतलेली, या वाटीने ना आपल्याला ही साखर मोजून घ्यायची. तर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे. आता त्याच वाटीने ना आपल्याला एक वाटी इतकं दूध घ्यायचंय. तर आता हे जे दूध आहे ना, ते मी गरम करून व्यवस्थित असं थंड करून घेतलेलं. तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतकं तेल घालायचंय. तर आता तुम्ही तेलच ऐकलं बरोबर, मी ते तुपाचा वापर अजिबात पण नाही केलेला. पण जर तुम्हाला तूप घालायचं असेल ना, तर तूप सुद्धा ना व्यवस्थित असं तुम्हाला वितळवून घ्यायचंय आणि एवढ्याच प्रमाणात तुम्हाला मोजून घ्यायचंय. आता हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगते ना, ते प्रमाण तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातल्या वाटीच्या प्रमाणात जर मोजून घेतलं ना, तर अगदी परफेक्ट होईल. तुम्हाला कमी बनवायचे असतील, जास्त बनवायचे असेल, त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकताय. आता आपल्याला की नाही, याच्यात जी साखर आपण घेतलेली ना, ती साखर आपल्याला व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. त्यासाठी मी गॅसवरती आता हा टोप गरम करायला ठेवलाय. पण लक्षात घ्या, आपल्याला ह्याला ना उकळी आणायची नाहीये, गॅस कमी करायचा आहे आणि कमी आचेवरतीच ना ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पिठी साखरेचा पण वापर करू शकता. तर साखर व्यवस्थित विरघळले. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही पीठ मळून घेणार आहात ना, तर मी इथे परातीमध्ये मळून घेते. त्याच्यासाठी हे सगळं मिश्रण परातीत काढून घेतलंय. ह्याला व्यवस्थित असं आपल्याला नाही ते थंड करून घ्यायचं. लक्षात घ्या, पूर्ण व्यवस्थित जोपर्यंत थंड होत नाही ना, तोपर्यंत बाकीचं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये. त्याच्यासाठी ना ह्याला अगदी व्यवस्थित असं थंड होऊ द्यात, मगच आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये घालून घेऊयात. तर आता हे बघा, बोटाला अजिबात कुठेच भाजत नाहीये, म्हणजे व्यवस्थित हे थंड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात. तर आता इथे ना मी वेलची पूड घातली, पण खरं तर तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला माझ्याकडून. आता याच्यामध्ये ना आपण मैदा घालूयात. तर इथे ना मी मैदा या वाटीने मोजून घेतलेला आहे. जसे की आपण साखर, दूध आणि तूप तेल या वाटीने आपण मोजून घेतलेला. तर याच वाटीने आपल्याला ना मैदा सुद्धा मोजून घ्यायचा. तर या वाटीने मोजून मी आता सध्या 3 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. पुढे किती प्रमाण लागेल ना, ते मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगते. तर या वाटीने मैदा अगदी गच्च भरून नाही घ्यायचा. आपण जसं नॉर्मली मैदा कसं कुठलंही साहित्य एखाद्या वाटीमध्ये कसं भरतो हलकं, तसंच आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं. तर हा 3 वाटी मैदा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलाय आणि मैदाना आपल्याला अगोदर व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आणि नंतरच त्या वाटीने आपल्याला मोजून घ्यायचंय. आता ह्या मिश्रणामध्ये ना आपल्याला व्यवस्थित असं ह्याला ना मिक्स करून घ्यायचंय. तर सुरुवातीला ना तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये मळताना ना हे मिश्रण अगदी पातळ वाटेल, पण जसं तुम्ही ह्याला व्यवस्थित असं मिक्स करत जाल, पुढे मैदा किती ऍड करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. आता सुरुवातीला फक्त आपण ह्याला ना एक एकजूट करून घेऊया. तर आता हे बघू शकताय, हे मिश्रण ना अजून खूप जास्त इतकं ना पातळ आहे. त्याच्यासाठी ना मी आता ह्याच्यामध्ये ना परत 1 वाटी इतका मैदा घेतलाय. जसं की सुरुवातीला 3 वाटी घातलेला आणि आता इथे परत 1 वाटी इतका मैदा घेतला. तर याच्यातला सगळा मैदा एकदम याच्यामध्ये नाही घालायचा, अर्धी वाटी इतका मैदा आपण याच्यामध्ये घालूयात. ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घ्यायचं. परत लागेल तसं मैदा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर मी 4 वाटीतला अर्धी वाटी मैदा इथे घातला होता आणि आता हा राहिलेला जी वाटी होती की नाही, ती सुद्धा वाटी मी याच्यामध्ये परत एकदा घालून घेतले. आणि लक्षात घ्या, जे आपल्याला हे पीठ मळायचं आहे ना, ते पीठ आपण जसं चपातीसाठी मळतो ना, तसं अगदी पीठ आपल्याला याचं मळून नाही घ्यायचं. फक्त आपल्याला हे पीठ ना व्यवस्थित असं याच्यामध्ये एकत्र बांधून घ्यायचं. तर आता हे 4 वाटी मैदा झाला होता. तर आता याच्यामध्ये मी परत 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. आता याच्यातली ना परत 5वी वाटी होती ना, त्याच्यातली अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये घातली की परत याला एकदा व्यवस्थित असं एकजूट करून घ्यायचं आणि परत लागेल तसा मैदा याच्यामध्ये घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. तर हे बघू शकताय, मी तुम्हाला दाखवते सुद्धा की पीठ अगदी कसं मळायचंय. पीठ मळताना अजिबात जोर देऊन मळू नका, हलक्या हाताने हे पीठ आपल्याला फक्त बांधून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर ही सगळी वाटी मैदा मी इथे वापरलाय आणि 5 वाटी मैद्याचं पीठ जे होतं ना, ते अगदी भिजवून अगदी तयार झालेलं. म्हणजे जितकं मी प्रमाण तुम्हाला मिश्रणाचं सांगितलेलं ना, त्या मिश्रणामध्ये ना आपल्याला 5 वाटी इतका मैदा अगदी पुरेसा होतो. मग तुम्ही कमी जास्त तुमच्या घरातल्या एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित पीठ ना आपल्याला चांगला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघू शकताय, पीठ ना अगदी व्यवस्थित असं आपलं चांगलं मळून झालेलं आहे.
आता याच्यावरती ना आपल्याला कोणतेही एखादं भांडं झाकून ठेवायचं आहे, कारण मैदा घेतलाय आपण, ह्याला भिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, तर एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊयात. आणि आता हे बघू शकताय की मैदा आपला चांगला फुगलेला आहे. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, तुम्ही मैद्याच्या ऐवजी ना गव्हाचं पीठ पण वापरू शकताय, पण फक्त एवढंच फरक पडेल की याची टेस्ट मात्र थोडीशी वेगळी लागेल. मग ते तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे, तुम्हाला मैदा वापरायचा की गव्हाचं पीठ. आता हा मैद्याचं पीठ ना मळून घ्यायचं नाही, एकदा भिजल्यानंतर ना परत ह्याला जास्त मळायचं नाही. आणि हे बघू शकताय की आतमध्ये ना हा मैदा किती छान आपला तयार झालेला आहे. इथपर्यंतच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, याच्यापेक्षा आपल्याला जास्त ह्याला मळत नाही बसायचं. आणि आता ह्याचे आपण गोळे तयार करून घेऊयात. तर सरासरी ना जे मी पीठ घेतलं एखाद्या वाटीने मोजून, मधले आपला मेजरिंग कप असतो ना तेवढ्या प्रमाणातली माझी ती वाटी एक थोडंसं कमी जास्त असू शकते. गोळा फक्त ह्याचे ना मी 4 ते 5 म्हणाल ना तर तेवढ्या आकाराचे गोळे तयार होतात. जास्त 5 पण करू नका, अगदी 4 गोळे अगदी सहज तयार होतील. आणि हा गोळा आपण जेव्हा तयार करतो ना तेव्हा हातावरती बऱ्याच जणांना मळायची सवय असते, तर तसं मळून नाही घ्यायचं बरं का. हातावरती फक्त हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि हा बघू शकता एक गोळा अगदी मोठा असं मी आकाराने तयार करून घेतला. छोटे नाही, अगदी मोठे मोठेच गोळे तयार करा, जेणेकरून लाटायलाही तुम्हाला अगदी सहज पडेल. आता हे राहिलेले जे पीठ आहे ना ते परत आपल्याला ना व्यवस्थित असं झाकून ठेवायचंय, कारण ह्या पिठाला तडा जायला नको याच्यासाठी. आणि आता हे पिठाचा जो गोळा आपण घेतलेला ना तो व्यवस्थित असं आपल्याला एकजूट करून घ्यायचंय आणि लाटून घ्यायचंय. कारण का मैदा काय असतो, तो आपण जितका लाटणार ना तो असा आकसत जातो. त्याच्यासाठी ना त्याला गोळा करताना अगदी एका ठिकाणी व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाटायला अगदी सोयीचं होऊन जाईल. आणि लाटताना तुम्हाला वाटेल की हे पीठ अगदी पातळ आहे तर खूपच जास्त लांबत जाईल किंवा लाटायला अवघड पडेल, तर असं काही नाही, पोळपाटाला वगैरे चिकटत नाही, अगदी सहज लाटला जातो. आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर पोळपाट तुम्ही फिरवून फिरवून पण लाटून घेऊ शकताय. आणि आणखीन एक गोष्ट, हे लाटताना की नाही अजिबात सुद्धा नाही ह्याला आपल्याला पातळ वगैरे नाही करायचं बरं का, कारण ही जी जाडी राहिली पाहिजे. शंकरपाळी असते ना त्याला अशा आतमध्ये जे पदर पडतात ना जेव्हा ते शंकरपाळी मस्त अशा खरपूस होतात, तर एवढी जाडी मी ठेवली तुझी. हे बघू शकता आपली एक भाकरी असते ना, म्हणजे 2 भाकऱ्या एकावरती एक ठेवून कशी जाडी होते, अगदी तेवढ्याच जाडच्या आपल्याला ही लाटी करून घ्यायचे. तर आता मी हे लाटून घेतलेले, आता ह्याला आपण कट मारून घेऊयात. तर आता इथे की नाही मी अगदी छोट्या छोट्या शंकरपाळ्या बनवणार आहे. तर खरं तर माझ्या चाकूला पाहिजे तेवढी धार नाहीये, म्हणून मला याला याच्यावरून डबल एकदा फिरवून घ्यावं लागतंय. तर असं ना अगदी टेकवत टेकवत ह्याला आपल्याला कट मारून घ्यायचे, पूर्ण काठोकाठ पूर्ण टेकवत कट मारून घ्यायचे. आणि परत वळून एक सरक कट मारला ना तर अगदी छान अगदी याचे कट पडतात. तर आता तुम्हाला जशा मोठ्या छोट्या जशा आवडत असतील ना त्यानुसार तुम्ही ना ह्याचे कट्स मारून, म्हणजे एक जे वड्या अशा छान असतात ना तशा तुम्ही ह्याचे पाडून घेऊ शकता. ते एक मी पाडून घेतले, एकदा मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. तर हे बघा अगदी ना एवढे छोटे छोटे पडतात. आणि ही किती जाडी आहे, तुम्ही ही जाडी पण तुम्ही बघू शकताय. एवढ्या मी जाड ह्या ठेवलेल्या आहेत, याच्यापेक्षा जास्त छोट्या करू नका. ह्या एवढ्या किंवा ह्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या जरी तुम्ही केल्यात ना तरी पण चालतील. तर आता सगळ्यांना अगदी आपण अशाच एवढ्या आकाराच्या ना ह्या शंकरपाळ्या अगदी करून घेऊयात. तर आता हे बघा ह्या सगळ्या शंकरपाळ्यांना माझ्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही ना काय करू शकता, एका वेळेस ना एक शंकरपाळीची लाटी लाटून घ्या आणि ती कट करून अगदी व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घ्या. आणि नंतर मग दुसरी तुम्ही तळत तळत लाटली तरी पण चालेल. तर आता हे वेगळ्या करून मी एका ताटामध्ये काढून घेते. गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवून दिलंय. तर तेल गरम कसं झालंय, तर हे बघा एक गोळी याच्यामध्ये टाकून घ्यायची. गोळी टाकल्यानंतर ना ती पटकन अशी वरती येत असेल ना की समजून जायचं की तेल आपलं अगदी परफेक्ट आहे, गरम झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त कडक गरम करू नका, कारण एवढंच आपल्याला तेलाचं प्रमाण ठेवायचं आहे. आता मी ना एका झाऱ्यावरती या शंकरपाळ्या काढून घेतलेल्या थोड्याशा, आणि त्याच आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या. तुम्ही जर एक एक सोडत बसला ना तर मग अगोदर सोडलेल्या शंकरपाळ्या करपून जातील, नंतरच्या मग मात्र भाजल्या जात नाहीत परफेक्ट. त्याच्यासाठी अगदी थोड्याशा शंकरपाळ्या झाऱ्यावरती घ्यायच्या आणि सोडून द्यायच्या. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची सुरुवातीचे 1 ते 1.5 मिनिटं. आणि ह्या शंकरपाळ्या ना जोपर्यंत तळून अशा अगदी थोड्याशा वरती येत नाहीत ना तोपर्यंत यांना अजिबात सुद्धा हात लावायचा नाही. बऱ्याच वेळा काय होतं, शंकरपाळ्या तेलात टाकल्या ना की त्यांना विरघळतात तेलामध्ये. तर त्यावेळेस की नाही तुम्ही जर तुमच्या सारणामध्ये जर तुम्ही तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण जर जास्त घातलं असेल ना तर मग त्या शंकरपाळ्या तेलात विरघळतात. त्यासाठी ना तुम्ही 1-2 शंकरपाळ्या अगोदर तेलामध्ये तळून घ्या. त्या जर तुमच्या परफेक्ट होत असतील ना तर मग तुम्ही पुढचं प्रमाण त्याच्यामध्ये घेऊ शकताय. जर विरघळत असतील तर मग अजून थोडासा मैदा वाढवा, मग त्या शंकरपाळ्या तुमच्या अगदी परफेक्ट होतील. पण मी जे आता तुम्हाला प्रमाण सांगितलं ना त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित परफेक्ट तुमच्या शंकरपाळ्या तयार होतील. अजिबात सुद्धा शंकरपाळी ना तुमची कडक होईल ना तेलामध्ये विरघळेल सुद्धा. आता सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिटं झाल्यानंतर ना यांना आपल्याला झाऱ्याने ना असं गोल गोल फिरवत शंकरपाळी भाजून घ्यायचे, जेणेकरून नाही शंकरपाळ्या आपल्या सगळ्या अगदी व्यवस्थित चांगल्या भाजल्या जातात. पूर्ण शंकरपाळ्या भाजल्या जातात आतमधून सुद्धा. त्याच्यासाठी अगदी अशा भाजून घ्यायच्या. परत गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायचे आणि 3 ते 4 मिनिटं यांना छान असं व्यवस्थित आपल्याला यांचा चांगला कलर येईपर्यंत आपण ह्यांना भाजून घेणार आहोत. आणि आता हे बघू शकताय की या शंकरपाळ्यांना ना छान असं बिस्किटांसारखा कलर आला पाहिजे. म्हणजे आपले जसे बिस्किट असतात की नाही तशा बिस्किटासारखा जर शंकरपाळीला कलर आला ना की तुम्ही समजून जा की शंकरपाळ्या अगदी छान अशा
भाजलेले आहेत. आणि आता हे बघू शकताय की शंकरपाळीचा कलर अगदी कसा आहे, म्हणजे आपला जसं नॉर्मल बिस्किटाचा कलर असतो की नाही, अगदी तिथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कारण ह्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त तळत बसला ना, तर ह्याच्यामध्ये आपण तेल वापरलेलं आहे, तर मग ते तेल ना परत बाहेर काढल्यानंतर सुद्धा हे शंकरपाळ्या भाजल्या जातात आणि मग जास्त डार्क दिसतात. त्यासाठी ना एवढा अगदी बिस्किटांसारखा कलर आला ना की व्यवस्थित ह्यांना नितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच आपण ह्यांना काढून घेणार आहोत. तर अगदी अशा सगळ्या शंकरपाळ्यांना आपण मस्त अशा तळून घेऊयात. आणि आता ही शंकरपाळी तुम्ही बघू शकता की किती मस्त अगदी तयार झाली. शिवाय ह्या खुसखुशीत सुद्धा तयार होतात बरं का, कारण तळण्याचं प्रमाण जर तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवलं ना लाटण्यापासून, तर अगदी परफेक्ट तुमच्या शंकरपाळ्या ह्या तयार होतील. आणि हा आषाढ महिना संपायच्या अगोदर ना तुम्ही सुद्धा ही शंकरपाळीची रेसिपी एकदा करून बघा आणि मग तुमचा अभिप्राय ना मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया तशाच एका सुंदर आणि एक चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.